एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. चितळे बंधू, आपुलकीचं आणि चवीचं नातं 75 वर्षांचं. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. उपमुख्यमंत्री अजित पवारांचा आज पहिल्यांदाच कर्जत जामखेड मतदारसंघात दौरा. आमदार रोहित पवारांच्या नावे अजित पवारांच्या स्वागताचे बॅनर्स. जिवंतपणी खंजीर खुपसला तर निधनानंतरही पाठीत वार. नाशिकमधल्या निर्धार मेळाव्यात तंत्रज्ञानाचा वापर करून बाळासाहेबांच्या आवाजातून महायुतीवर हल्लाबोल. फडणवीसांना नाना फडणवीसांची उपमा. आपण मुस्लिमांना जवळ केल्यामुळे भाजपचं सौगाते मोदी अभियान. ठाकरेंची टीका. तर शिवरायांच्या एकेरी उल्लेखावरून अमित शहा आणि शिवस्मारकावरून देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल. नाशिकच्या निर्धार मेळाव्यात चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवेंच्या दिलजमाईचं दर्शन. अंबादास दानवे चंद्रकांत खैरेंच्या पाया पडतानाची दृश्य माझाच्या कॅमेऱ्यात कैद. कॉमेडियन कुणाल कामराला उच्च न्यायालयाचा अटकेपासून दिलासा. चौकशीसाठी कामराच्या अटकेची गरज नाही. उच्च न्यायालयाची मुंबई पोलिसांना चपराक. मात्र आम्ही कामराला प्रसाद देणारच. सेनेच्या नरेश म्हस्केंची भूमिका. यंदापासून राज्यात नवं शैक्षणिक धोरण लागू. सीबीएसई पॅटर्नवर आधारित अभ्यासक्रमाची 4 टप्प्यात अंमलबजावणी होणार. यंदा फक्त पहिलीसाठी नवं शैक्षणिक धोरण. नाशिकचा अनधिकृत दर्गा हटवल्यावर आता सुप्रीम कोर्टाकडून कारवाईला स्थगिती. याचिकेवर उच्च न्यायालयानं तातडीनं सुनावणी का घेतली नाही अशी विचारणा हायकोर्टाकडे. खुलासा मागवला. हिंदू धर्माच्या संस्थांवर मुस्लिमांना स्थान मिळेल का? वक्फ कायद्याच्या सुनावणी दरम्यान सुप्रीम कोर्टाचा सवाल. आज अंतरिम आदेशाची शक्यता. वादग्रस्त संपत्ती वक्फच्या ताब्यात की सरकारच्या, यावर काथ्याकूट झाला. घाटकोपरमध्ये मांसाहार करण्यावरून मराठी कुटुंबांना अपमानकारक वागणूक दिल्याचा आरोप. मनसे पदाधिकाऱ्यांकडून सोसायटीतल्या अमराठी कुटुंबियांना समन्स. रॉबर्ट वाड्रांच्या अडचणी वाढणार. मनी लॉन्ड्रिंगच्या 3 प्रकरणात ईडीकडून आरोपपत्र दाखल करण्याची शक्यता. तर वाड्रांची आजही चौकशी. मुर्शिदाबाद हिंसाचाराच्या तपासासाठी पश्चिम बंगाल पोलिसांकडून 9 सदस्यीय एसआयटीची स्थापना. तर हिंसाचार पूर्वनियोजित. ममता बॅनर्जींचा केंद्र सरकारवर हल्लाबोल. सोन्याच्या दरात मोठी उसळी. सोनं लाखाच्या उंबरठ्यावर. प्रतितोळा 98,000च्या दरासह गाठला आजवरचा उच्चांक. अमेरिका आणि चीनमधील व्यापार युद्ध टोकाला. ट्रम्प यांनी चीनवर 100% आणखी कर लादला. एकूण कर 245%. आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स सामन्यामध्ये सुपर ओव्हरचा थरार. अक्षर पटेलच्या दिल्लीनं मैदान मारलं. राजस्थाननं जिंकलेला सामना गमावला.